स्वाभिमानी संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील बापू देशमुख यांच्या गावी न्यूज वनची टीम आलेली आहे। या ठिकाणी केज तालुक्यातील बोरसर गाव हे देशमुख साहेबांचं गाव आहे। तर या ठिकाणी आपण आदरणीय बापूंना काही प्रश्न विचारूया। बापू, स्वाभिमानी संघटनेचं काम करत असताना नेमके तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या किंवा तुमचं नेमकं काय काम आहे? आता हे जे गोरगरिबाच्या अडचणी आहेत, दवाखान्याच्या असो, पोलीस स्टेशनच्या असो, पुन्हा शाळेच्या अडचणी असो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला कळलं की ह्या ठिकाणी अडचण आलेली आहे शाळेच्या मुलाला मुलीला, त्या ठिकाणी मी ताबडतोब जाण्याचा प्रयत्न करतो। प्रयत्न करून माझे जे मित्र आहेत स्वाभिमान संघटनेचे काम करणारे, त्यांना मी सोबत घेऊन जाऊन मी त्यांच्या जे काय अडचणी असतात ते दूर करतो मी सर। स्वाभिमानी संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने तुम्ही आतापर्यंत कोणती कामं केली आहेत? मी स्वच्छता अभियानाचं काम केलेलं आहे, पोलीस स्टेशनला केलेलं आहे, आपल्या केजच्या कोर्टासमोर केलेलं आहे, केजच्या आपल्या बस स्टँडच्या समोर केलेलं आहे, पुन्हा बोरीसारगाव प्रॉपरमध्ये केलेलं आहे सर। केज तालुक्यातील बोरसरगाव या गावामध्ये काही लोकांच्या मुलाखती घेतल्या असता असं लक्षात आलं की सुनील बापू देशमुख हे पक्षापेक्षाही ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते ही अशी त्यांची ओळख आहे। तर समाज कार्य करत असताना नेमका कोणत्या गोष्टी तुम्ही जास्त लक्ष देता? मी आता जी कुणाच्या अडचणी जी मी आता सांगितल्या सर, मुलाच्या मुलीच्या शाळेच्या, कुठल्या दवाखान्याचं काम असो किंवा कुठल्याही अडचणीचं काम असो तर मी तिथं स्वतः असतोय। स्वाभिमानी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष मनोज कदम यांच्या नेतृत्वाखाली सुनील बापू देशमुख हे कार्य करतात। तर भैयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, भैयाची टीम म्हणजे असं आहे की भैयानं आम्हाला आदेश दिला की आम्ही तो कुठल्याही कामात एकदम पुढेच असतात, तो भैयाचे सतत आम्हाला भैयाच्या संपर्कामधूनच आम्ही काम करतात। सामाजिक कार्य करत असताना किंवा संघटनेच्या माध्यमातून कार्य करत असताना तुम्हाला असं वाटत नाही की आपण राजकारण उतरावं, जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत? तर नेमका तुमचा राजकीय अजेंडा काय? नाही, असं वाटतंय ना आम्हाला। आमच्या नितेश राणे साहेबांना सांगितलं होतं की आपल्याला की बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पंचायत समिती व जिल्हा परिषद लढवायची, पण योगायोगानं की ते राखीव राहिल्यामुळं की आम्ही आमची संघटना जी आहे स्वाभिमान संघटना ती आम्ही लढू शकणार आहोत।